त्यांच्यासारखे नाही। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आमच्या दोघांचं एक आहे, हम किसी को छेड़ते नहीं, हमें जो छेड़ेगा उसको छोड़ते नहीं। आणि म्हणून आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बारबद्दल बोलावं। हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, काम करायचं आहे। तुझ्या मागे भाई तर आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे, टांगा पलटी घोडे फरार करणारा एकनाथ शिंदे आहे। त्यामुळे आपण आपलं काम करत राहूया। आपली हीच त्यांना चिंता आहे की एवढं बोलून पण, एवढं थांबून, एवढं सांगून पण, एवढे आरोप करून पण लोक का नाही थांबत? लोक का? आता येताना मी सकाळी प्रवेश घेऊन आलो बाई, सकाळी येतानाच प्रवेश घेऊन आलो 2 नगरसेवकांचा मुंबईतल्या। आणि म्हणून या ठिकाणी आता परत कुठे गुहागरला काही कुठं प्रवेश आहे। त्यामुळे दररोज हे का गळती झाली आहे? का तुम्ही खापर आमच्यावर फोडताय? याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा। का तुम्हाला लोक सोडून जात आहेत? कशासाठी जात आहेत? का तुम्हाला इन्सिक्युरिटी फेल होतीये? का तुम्हाला हे सगळं वाटतंय? का तुम्हाला लोकांच्या बद्दल भीती वाटते? का तुम्हाला चांगल्या नेत्यांच्या बद्दल भीती वाटते? मास लीडरच्या बद्दल भीती वाटते? का अशा प्रकारचं आहे? शेवटी नेत्याला आपल्या नेतृत्व असरानी म्हणाला, आधे इधर आओ, आधे उधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। अरे पीछे कोण आहे? असंच राहिलं तर कसं व्हायचं? आणि म्हणून चिंता तुम्ही तुमची करा, आमची करू नका। आणि मग योगेश कदम जे काम करतायत हे काम तुम्ही सुरू ठेवा। बिलकुल आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न ते लोक आपल्याला करतील, पण त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही। कारण किती झालं तरी सुद्धा या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आरोप किती करू द्या, आरोपांची राळ उठवून कुणी किती करू कुरापती, योगेश आणि सिद्धेशच्या साथीने रामदास भाई करतील त्यांची माती। अरे आपल्याला देणं घेणं आहे, आपण सर्वसामान्य लोकांसाठी जो आपला जन्म झालेला आहे, आपल्याला सर्वसामान्य लोकांसाठी जगायचं आहे। मला आनंदीगे साहेबांनी सांगितलेले शब्द आज आठवत आहेत, एकनाथ तुला लोकांसाठी जगायचं आहे, हा समाज तुझा परिवार आहे, ही जनता तुझा परिवार आहे। ज्यावेळेस माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळेस मला त्याच्यातून त्यांनी वर काढलं।